काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरी नाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला बोला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत, कैलासवासी काशीनाथ कचेश्वर पाटील जावळे अर्थात आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल अत्यंत श्रद्धाभाव आहे, भजन मंडळापैकी एक आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी भजन करत करत हरिभक्ती परायण होऊन भगवान परमात्म्याच्या भजनात रत होऊन विण्याची सेवा करून भजनाची सेवा करून आपलं आयुष्य व्यतीत करून 86 वर्षाचं मोठं आयुष्य भगवान परमात्म्यानं त्यांना प्रदान केलं आणि तदनंतर एका अल्पशा आजारानं त्यांचं आपल्यातून निघून जाणं झालं. आजोबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे, तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. मुळात भजन सेवा केलेली असल्या कारणानं पुन्हा त्यांच्या मुक्तीकरिता किंवा उद्धाराकरिता आपण स्वतंत्र काही साधन केलं पाहिजे याची विशेष अशी काही आवश्यकता नाही आहे. कारण मुळात ही आवश्यकता त्यांच्याकरता असते ज्यांनी कधीच भजन केलं नव्हतं, मग त्यांच्याकरता वर्षश्राद्ध करावं लागतंय. कधीच भजन केलं नाही म्हणजे पुण्याचा वाटाच गोळा केला नाही की नाही, आणि पुण्याचा वाटाच गोळा केला नसेल तर आपल्याला तो गोळा करायचा आणि त्यांच्या चरणी अर्पित करायचा. याच्याकरिता आपल्याला वर्षश्राद्ध पुण्यतिथी करणं हे भाग असतं. पण पुन्हा मग ज्या पुण्यवंतांचीच पुण्यतिथी असते ती कशा करता करायची असते. दोन प्रकार आहेत. महात्म्याचंही पुण्यस्मरण असतं आणि दुरात्म्याचंही पुण्यस्मरण असतं. दुरात्मा एखादा जर निघून गेला तर त्याची पुण्यतिथी होते की होत नाही मला सांगावं. त्याची पुण्यतिथी होते. एखादा व्यसनी निघून गेला तर त्याची पुण्यतिथी करता की करत नाही मला सांगा. करतो आपण. एखादा दुराचारी निघून गेला तर त्याची पुण्यतिथी होते आणि एखादा महात्मा गेला तर त्याची पुण्यतिथी होते. मग काय फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये फरक एवढाच आहे, एखादा दुराचारी निघून गेला तर त्याची पुण्यतिथी होते, महात्मा निघून गेला त्याची पुण्यतिथी होते.
फरक फक्त एवढाच आहे, दुराचारी माणसाच्या पुण्यतिथीला गेलो की तिथं आपलं पुण्य त्याला द्यावं लागतं आणि महात्म्याच्या पुण्यतिथीला गेलो की आपल्याला पुण्य कमावता येतं. विठ्ठला विठ्ठला एखादा दुराचारी जर निघून गेला तर त्याला आपलं पुण्य द्यावं लागतं. आपण भजन कीर्तन केलं की त्यातून निर्माण होणारं सगळं पुण्य त्यांच्या चरणी लागू दे आणि उत्तम अशी त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना त्यांच्याकरता करावी लागते. पण अशा पद्धतीचे कोणी महात्मा निघून गेले तर महात्म्याच्या ठिकाणी आपण त्यांना पुण्य दिलं पाहिजे असं काही नाही. उलट पुण्यवंत व्हावे घेता सज्जराची नावे. त्यांचं नुसतं नाव जरी आपण घेतलं तरी आपल्याला पुण्य कमावता येतं. अर्थात सज्जनाच्या पुण्यतिथीला पुण्य कमावण्याची संधी असते आणि दुर्जनाच्या पुण्यतिथीला पुण्य गमावण्याची भीती असते. असा फरक आहे. त्याच्यामुळे ज्यांनी स्वतंत्र भजन केलेलं आहे, भजनाची साधना केलेली आहे, त्यांच्याकरिता पुन्हा एकदा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं काहीतरी पुण्यार्जन करावं याच्याकरिता त्यांना स्वतंत्र आवश्यकता नाहीये. मग हा सगळा खटाटोप कोणाकरता असतो? हा सगळाच खटाटोप आपल्याकरता स्वतंत्रपणे असतो. किंबहुना त्यांच्या एका व्यक्तिमत्वाकडे न पाहता त्यांच्या संपूर्ण कुळाच्या उद्धाराकरिता केलेली ही साधना असते. ज्ञानोबरांनी प्रस्तुत अभंगात म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही पक्ष पाही उद्धरते असं म्हणा किंवा ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. या पूर्वजांच्या करिता केलेली ही साधना असते. आणि अर्थात कसं आहे, हे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी कशा करता करायचं आहे हे नाही, ते आपल्यातून निघून गेल्यानंतर ज्या कोणत्या योनीला ते प्राप्त झाले असतील त्या योनीत त्यांना उत्तम भोग भोगता यावेत, चांगलं सुख प्राप्त व्हावं याच्याकरिता आपल्याला भजन कीर्तन करायचं की नाही. म्हणजे आपण इथून कीर्तन केलं की त्यांना जे कुठल्या योनीला प्राप्त झाले असतील त्या योनीला त्यांना चांगली सुखसुविधा प्राप्त होते. माणसाच्याच जन्माला आल्यानंतर सुख भोगता येतं मला सांगा का? असं आहे काय? माणूसच फक्त सुख भोगतो काय? हो नाही बोलत चला जरा, माना तरी हलवा कमीत कमी. मला मला कळू द्या. माणसाच्या जन्माला आला म्हणजेच त्याला सुखी होता येतं असं आहे का? माणूसच फक्त चांगले चांगले भोग भोगतो का? असं नाही. कधी कधी बाकीच्या योनी सुद्धा चांगले भोग भोगताना आपल्याला दिसतात. मला सांगा, शहराकडे तुम्ही गेलात तर फक्त माणसंच कार मधून फिरतात काय? तुम्ही पाहिलंय की नाही? फक्त फक्त माणसं नाही फिरत, मग कुत्री पण फिरताना दिसतात की नाही? कधी कधी माणसं चालत असतात पण कुत्री एसी गाडीतून फिरतात. ते एसी गाडीतून फिरताना त्या एखाद्या कुत्र्याला बघितलं तर चालणारा माणूस पण म्हणतो की तो माझ्यापेक्षा बरा आहे म्हणून, तो माझ्यापेक्षा बरा. म्हणजे कुत्रा जरी असला, कुत्र्याच्या योनीला गेलेला असला तरी त्याला तिथं चांगले भोग भोगायला मिळालेले आहेत. अजून थोडंसं पुढचं बोलतो. मला सांगा, माणूसच फक्त काजू बदाम दूध पितात का हो? म्हणजे तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही. घोडे, बैल यांना पण काजू बदाम दूध वगैरे दिलं जातं की नाही? ते शर्यतीला वगैरे हाकलतात. तुमच्याकडे कसं नाहीये का प्रकार? फार आहे. मला असं वाटलं तुम्ही फारच शांत, बरं काही नसेलच म्हटलं तसं काही आहे. सगळीकडेच आहे. म्हणजे त्या घोड्याला सांभाळायचं, त्या बैलाला सांभाळायचं म्हणजे काय आहे? अरे त्याला सुद्धा 5-5, 10-10 लिटर दूध लागतं. कोणी काजू बदाम खायला घालतं, काय काय करतं. त्याला राहण्याकरिता स्वतंत्र खोली, फॅन, काय काय जे काय असेल ते. म्हणजे त्या योनीत का होईना त्याला चांगले भोग आहेत की नाही? मग अर्थात त्यांची जी जी काही पुण्यही असेल, अर्थात माणसाचा जन्म मिळावा एवढं जरी पुण्य नसलं तरी ज्या कुठल्या योनीत गेलेले आहेत त्या योनीत चांगले भोग भोगता यावेत एवढं पुण्य मात्र त्या जीवात्म्यानं कमावलेलं असतं हे निश्चित आहे. म्हणजे जे कुठल्या योनीला गेले असतील, सर्पाच्या योनीला गेले असतील तर त्यांना वायू रूपानं प्राप्त होतं आपण केलेलं इथलं पुण्य, बरं का. एखाद्या पशुच्या योनीला गेले असतील तर तृण स्वरूपात प्राप्त होतं. गंधर्वाच्या योनीला गेले असतील तर अमृत रूपात प्राप्त होतं. ज्याही कोणत्या योनीला आपले पूर्वज गेलेले असतील त्यांना उत्तम सुखसुविधा, उत्तम भोग भोगायला मिळावेत याकरिता केलेला प्रयत्न म्हणजे पुण्यतिथी किंवा श्राद्ध असतं. विठ्ठला विठ्ठला आजोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. त्यांचा संपूर्ण परिवार अर्थात त्यांचे भाऊ श्री विठ्ठलराव काशीनाथ पाटील जावळे, आजोबांचे चिरंजीव श्री शिवदास काशीनाथ पाटील जावळे, त्यांच्या दोन्ही सुकन्या सौ मंदाबाई चंद्रकांत गुजर आणि सौ जिजाबाई त्र्यंबक होन आणि त्यांचे दोनही नातू श्री बाजीराव शिवदास पाटील जावळे आणि ॲडव्होकेट श्री रणजित शिवदास पाटील जावळे असा त्यांचा मोठा परिवार. आणि या परिवारापैकी बाजीराव म्हणजे आमचे मित्र. आम्ही एकत्र कॉलेज केलेलं आहे.
एकत्र आम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि तदुपरांत सुद्धा त्यांचे आमचे मैत्रीचे सौख्याचे असलेले संबंध आजतागायत तशाच पद्धतीचे आहेत आणि म्हणून बाजीराव यांच्या निमंत्रणाखातर आज या ठिकाणी उपस्थित झालो. मी म्हटलो की बाबा बाजीरावच्याच आजोबांचं आहे असं नाही, महाराजाच्या पण आजोबाचंच पुण्यतिथी असं समजायचं. कारण मी काही कोणी त्याच्याकरिता परका नाही. आम्ही फार अगदी जवळ राहुरी फॅक्टरीला 4 वर्ष राहिलो. इकडच्या जवळ बऱ्याच लोकांना आता माहिती आहे की मी 4 वर्ष फॅक्टरीवर राहिलोय म्हणून. फॅक्टरीवर राहून आणि दिवसभर कॉलेज झालं की नंतर बाजीरावचा आणि क्रिकेटचा जवळचा संबंध होता. आमचा तेवढा जवळचा संबंध नव्हता. फक्त आमची रास एकच आहे. म्हणजे कशी, त्यांची क्रिकेट ही रास आहे आणि आमची कीर्तन ही रास आहे, एवढंच काय ते. म्हणजे थोडंसं त्यांचं क्रिकेटकडचं अंग, आमचं कीर्तनाकडचं अंग. एक 4-5 वाजता कॉलेज संपलं की त्यांच्या हातात बॅट असायची ना आमच्या अंगावर धोतर असायचं. आम्ही निघायचो. अनेक वेळेला कधीतरी मला वाटतं कॉलेजच्या वेळेला हॉस्टेलाईट असताना, हॉस्टेलमध्ये असताना सुद्धा आम्ही 1-2 ठिकाणी कीर्तनाला सुद्धा गेलेलो आहे. काही आमच्या हॉस्टेलच्या मुलांना घेऊन. त्यामुळे तशा काही आठवणी आहेत. बाजीरावच्या निमंत्रणाखातर आजोबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची ही सकाळची कीर्तनाची सेवा माझ्याकडे त्यांनी सोपवली म्हणून कीर्तनाकरिता उपस्थित झालो. या कीर्तन प्रसंगी दोनही गायक मंडळी हरिभक्तीपरायण श्रद्धेय वैभव महाराज आणि हरिभक्तीपरायण श्रद्धेय शरद महाराज उपस्थित राहिले. हरिभक्तीपरायण राहुल महाराज शिंदे यांची आम्हाला मृदंगाची साथ आहे. त्यांची अनेक आभार व्यक्त करतो. हे माझ्या मागे उभा असलेला सगळ्याच विद्यार्थी वर्ग, मला वाटतं आमचे डगाळे महाराज आणि म्हस्के महाराज यांच्या सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलाच्या माध्यमातून असलेली ही सगळीच तरुण सगळे टाळकरी वर्ग आहेत. माझा आणि म्हस्के महाराजांचाही फार चांगला संबंध, की जेव्हा गुरुकुलाचं उद्घाटन झालं की नाही तेव्हा मी बऱ्याच उद्घाटनाला होतो बरं का. म्हणजे म्हस्के महाराजांच्या गुरुकुलाच्या उद्घाटनाच्या वेळेला पण मी होतो. अगदी श्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या सुरेगाव फाट्याच्या आश्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा मी होतो. वरद विनायकला चालणारी प्रत्येक चतुर्थीची कीर्तनाची सेवा त्यालाही मी होतो. म्हणजे जवळ किंवा ताहराबादचा असेल, इथलं मी म्हणतो तांबेराचा सप्ताह असेल, ह्या सगळ्या उत्सवांमध्ये मी अनेक वेळा गेलेलो आहे. त्यामुळे या परिसरातील असलेल्या या सगळ्या भजनी मंडळाच्या एकत्रीकरणातून संपन्न होत असलेली ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, बोला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. हरिपाठ या प्रकरणातला आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, ओळखीचा आणि पाठांतरातला अभंग आहे. मला नाही वाटत कुठल्या वारकऱ्याचा हरिपाठ पाठ नसेल. वारकऱ्याचा हरिपाठ पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याचा हरिपाठ पाठ नाही तो वारकरी नाही. फरक समजला तर पहा. हरिपाठ पाठ नाही असं कोणीच नाही की नाही. हरिपाठातला प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या नामसंकीर्तनाचं महिमान गायलेलं आहे आणि त्याची फलश्रुती आपल्याला व्यक्त केलेली आहे. परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर हाताला काय फळ लागतं त्याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून केलाय. तसा सगळा हरिपाठ जर आपण म्हणून पाहिला तर हरिपाठातल्या सगळ्या 28 अभंगांमध्ये केवळ आणि केवळ नामसंकीर्तनाचं फळ ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेलं आहे. आम्ही जर भजन केलं तर आम्हाला काय मिळेल याचा विचार ज्ञानेश्वर महाराज सगळ्या हरिपाठातून आपल्याला सांगतात. हरिपाठ तसा बारीक आहे, काही फार मोठा ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरीच्या तुलनेत, अमृतानुभवाच्या तुलनेत, गाथेच्या तुलनेत, चांगदेव पासिष्ठच्या तुलनेत हरिपाठ हा अगदी लहान ग्रंथ आहे, मोठा नाहीये, लहान आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9,000हून अधिक आहेत. अभंगांची संख्या 500हून अधिक आहे. चांगदेव पासष्टीच्या ओव्या 65 आहेत. अमृतानुभवहून 400-500 ओव्या आहेत. असं जर तुम्ही विचार केला तर या हरिपाठाचे फक्त 27 अभंग आहेत. काय फार नाही, 27 अभंगांचा हरिपाठ आहे. पण केवळ 27 अभंगांचा जरी असला तरी अर्थाच्या दृष्टीनं किंवा फलश्रुतीच्या दृष्टीनं व्यापक असलेला हा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. थोडा आहे म्हणून त्याला थोडं समजू नये. ज्ञानोबांनीच व्यक्त केलेलं आहे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी गा. शब्दांचा अर्थ किती व्यापक असतो हे शब्दाकडे पाहून कळत नाही. शब्द बारीक असतात पण व्यापक अर्थाच्या दृष्टीने ते म्हटले जातात. याचा अर्थ शब्दांना विशेष महिमान आपल्याला द्यावं लागतं. मी उदाहरण देईन. काही गोष्टी अशा असतात की त्या आकारानं बारीक आहेत पण परिणामानं मोठ्या आहेत. आकारानं बारीक आहेत म्हणून त्यांच्या आकारावर जाऊ नये, परिणामानं मात्र त्या मोठ्या होतात. ज्ञानोबांनी आपल्याला उदाहरण दिलंय, बिंब तरी बचकेची एवढे प्रकाशासे त्रैलोक्य थोकडे. बिंब तरी बचकेची एवढे प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. बिंब म्हणजे सूर्य.
मला सांगा, इथून जर आपण सूर्याकडे पाहिलं तर सूर्य आपल्याला किती मोठं दिसतो? बारीक दिसतं की नाही? दिसतं की नाही? असं म्हणत चला ना जरा. बारीक दिसतं. सूर्य आपल्याला कसं दिसतं? बारीक दिसतं. आता बारीक आहे म्हणून त्याला बारीक म्हणून चालेल का मला सांगा? नाही नाही, आकाराच्या दृष्टीनं बारीक आहे, पण प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, म्हणजे प्रकाश देण्याच्या बाबतीत जर विचार केला तर सूर्याचं सामर्थ्य एवढं आहे की त्रैलोक्याला सुद्धा तो प्रकाश पुरवू शकतो. हे त्याचं महिमान आहे. आकार लहान दिसायला असला तरी परिणामाच्या दृष्टीनं मात्र मोठा आहे. बरं, हे नसेल तर तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, आपण अमर झालो पाहिजे असं कुणाला वाटतं? मी अमर झालो पाहिजे असं तुमच्यापैकी कोणाला वाटतं मला सांगावं? बरं, उलट विचारतो, मी मेलो पाहिजे असं कोणाला वाटतं? आता कशा माना हल्ल्या बघा, नाही लगेच मेलो म्हटल्यानंतर लगेच माना हलवल्या. मी मेलो पाहिजे कुणालाच वाटत नाही. मी मेलो पाहिजे हे कुणालाच वाटत नाही. न मरणे निर्विवाद जगा पडिये, ज्ञानोबाराय म्हटले. मेलो पाहिजे हे कुणालाच वाटत नाही. याचा अर्थ मी कायम जिवंत राहिलो पाहिजे, म्हणजे मी काय झालो पाहिजे? अमर झालो पाहिजे, ही इच्छा आहे की नाही? मग अमर होण्याकरता औषध काय आहे? काय पिलं म्हणजे अमर होता येतं? अमृत. बरं, अमृत पिलं म्हणजे अमर होता येतं. यदा कदाचित तुम्हाला जर अमृत लाभलं, अमृताची प्राप्ती झालीच, तर अमृत भेटल्यानंतर किती लिटर अमृत पिलं म्हणजे तुम्ही अमर व्हाल सांगाव? कसं काय? किती लिटर प्यावं लागतं? त्याला लिटर भर लागत नाही, नुसता एक थेंब जरी अमृताचा पोटात गेला तरी तो मनुष्य अमर होऊ शकतो. म्हणजे आकाराच्या दृष्टीनं थेंब फार लहान आहे, पण परिणामाच्या दृष्टीनं त्या व्यक्तीला अमर करण्याचं सामर्थ्य त्या अमृतामध्ये असेल. तर काही गोष्टी दिसायला आकारानं लहान आहेत, परिणामाच्या दृष्टीनं मोठ्या आहेत. बरं ठीक आहे, कदाचित असं समजा की सूर्याचं तेज प्रखर आहे म्हणून त्याच्याकडे पाहता येत नाही, बिंब दिसलं नाही. अमर कदाचित कठीण आहे, कुणाला आतापर्यंत प्राप्त झालं नाही, सामान्याला मिळवता येत नाही. मी तुम्हाला तुमच्या ओळखीचं उदाहरण सांगतो. एखाद्याला जर समजा ताप भरलाच, शरीरामध्ये ताप भरला, दाह झाला, अगदी फणफणायला लागला. आता जे शरीरात ताप भरला होता त्याने विचारलं, बाबा काय करावं लागेल? मेडिकलमध्ये जा, एखादी गोळी घे, तो गोळी देईल, तुझा ताप निघून जाईल. म्हणून तो मेडिकलमध्ये गेला आणि त्याला विचारलं की बाबा ताप भरलाय, ताप निघून जावा याच्याकरता एखादी गोळी दे. तो काय करतो? एखादी डोलो, एखादी पॅरासिटामॉल घेतो आणि तो आपल्याला देतो, ही गोळी खा, जेवणाच्या नंतर ही गोळी खा, मग तुमच्या शरीराचा ताप निघून जाईल. अख्ख्या शरीराचा ताप निघून जावा याच्याकरता त्यानं काय दिली? गोळी दिली. किती मोठी असते हो गोळी? लहानच असते की नाही? म्हणजे गोळी आकारानं कशी आहे? लहान आहे. होमिओपॅथीची गोळी आकारानं लहान आहे, पण परिणामाच्या दृष्टीनं शरीराचा ताप घालवण्याचं सामर्थ्य त्या लहानशा गोळीमध्ये असेल. तर काही गोष्टी दिसायला आकारानं लहान आहेत, पण परिणामानं मात्र मोठ्या आहेत. हे जसं, त्याप्रमाणे हरिपाठ हा संपूर्ण ग्रंथ दिसायला लहान आहे, पण परिणामाच्या दृष्टीनं व्यापक आहे. विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजवा, बोला विठ्ठला विठ्ठला. आणि संपूर्ण हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांचा तुम्हा आम्हा सर्व यच्च यावत मानवी जीवाला एकच आग्रह आहे. ज्ञानोबाराय विशिष्ट काही आग्रह करत नाही. ज्ञानोबारायांचा आग्रह एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. प्रत्येक अभंग झालं की आपण काय म्हणतो? हरिमुखे म्हणा. एक पद झालं की हरिमुखे म्हणा. कुठलं पण चरण म्हणा, द्रौपद काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा. त्यांचा आग्रह एवढाच आहे, बाकीचं काय म्हणा नाहीतर नका म्हणा, पण हरिमुखे असं म्हणा. हरिमुखे म्हणा, भगवंताचं भजन करत चला. ज्ञानोबारायांनी आपल्याला आग्रह केलेला आहे, कारण याच्यामध्ये विशेष असे काही प्रयत्न माणसाला करावे लागत नाही. अगदी काही सायास करावे लागत नाहीत. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, एवढं नामसंकीर्तन साधन पै सोपे म्हटलेलं आहे. याच्यापेक्षा असं काही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, नुसतं सोपे नाही, सर्वाहुनी सोपे, सगळ्यांपेक्षा सोपं असलेलं हे साधन आहे. कारण याच्यामध्ये विशिष्ट अशी मेहनत घ्यावी लागत नाही. नामदेव महाराजांनी चिंतन केलेलं आहे, नामा म्हणे फार सोपे साधन, नामा म्हणे फार सोपे साधन,
धरा नाम कंठी सदा सर्व काळ नामा म्हणे फार सोपे साधन नामा म्हणे फार सोपे साधन वाचे नाम घेणे इतुकेचे वाचे नाम घेणे इतुकेचे नामा म्हणे फार सोपे हे साधन काही वेगळं करावं लागत नाही फार सोपे अत्यंत सोपं आहे याच्यामध्ये काही विशिष्ट प्रयत्न तुम्हाला करावे लागत नाही काय करायचं असतं फक्त एक गोष्ट करायची असते वाचे नाम घेणे इतुकेची एवढंच करायचं असतं बाकी वेगळं काही करावं लागत नाही विशेष काही प्रयत्न आहेत का मला सांगावं याला बाबा साधन सामुग्री गोळा केली पाहिजे जागा स्वच्छ केली पाहिजे चांगल्याच ठिकाणी बसलं पाहिजे आसनावरच बसलं पाहिजे जेवणाच्या आधीच घेतलं पाहिजे नंतरच घेत अशी कुठली मर्यादा कोणतीच मर्यादा साधनाच्या नाही अटी हो साधनाच्या नाही अटी साधनाच्या नाही अटी नलगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांच्या नाही अटी म्हणजे भरपूर साधना केली पाहिजेत असं विशेष काहीच नाही यज्ञ करायचा म्हटला की त्याच्याकरता भरपूर साधनं गोळा करावी लागतात जे आत्ता शक्य नाही कलियुगामध्ये यज्ञ करणं आपल्याला शक्य नाही त्या विचारात पण कुठला माणूस जात नाही यज्ञ करायचं म्हटलं की त्याच्याकरिता प्रमुख दोन गोष्टी असाव्या लागतात एक तर माणसाकडे भरपूर आयुष्य असावं लागतं आणि दुसरं म्हणजे माणसाकडे शुद्ध कर्मानं मिळवलेली सात्विक संपत्ती असावी लागते कलियुगात या दोन्ही गोष्टी नाहीत एक तर माणसाकडे भरपूर आयुष्य नाही माणसाचं आयुष्य भरपूर आहे का मला सांगावं कुठं आयुष्य भरपूर आहे आयुष्य भरपूर काहीच नाही मागची पिढी तरी 80-90 हे आकडे तरी बघते मला नाही वाटत आपण आकडे पण बघू तेवढे आताच्या कुठल्या तरी पिढीला जाऊन विचारा बाबा आयुष्य किती आहे फार फार तर 70 वर्षाची मर्यादा धरलेली आहे शत गणिले ते फक्त गणिले तेच आता 100 वर्षाची फक्त गणनाच राहिलेली आहे नाहीतर कुणाला आयुष्याची मला वाटतं सांगावं पूर्ण खात्री आहे आपलं आयुष्य 100 वर्ष आहे अशी खात्री कुणाला आहे मला सांगा ज्याला ज्याला खात्री आहे त्यांनी हात वर करा बरं मी 100 वर्ष जगीन माझ्या सकट कोणीच नाही तशी कोणी खात्री देऊ शकत नाही 100 वर्षाची नाहीच नाही फार फार तर 60-70 वर्षाचं असलेलं आयुष्य फारसं माणसाकडे आयुष्य शिल्लक राहिलेलं नाही अर्थात कलियुगामध्ये आयुष्याची मर्यादा थोडी आहे यज्ञ करण्याकरिता आयुष्य मोठं लागतं आणि दुसरं काय लागतं भरपूर संपत्ती लागते ती पण शुद्ध कर्मानं मिळवलेली आणि सात्विक संपत्ती लागते आता कुठं सात्विक संपत्ती आहे मला सांगा ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडे भरपूर नाही आणि ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांच्याकडे सात्विक नाही ही अडचण आहे ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती ज्याच्याकडे त्याच्याकडे सगळी सात्विक आहे का मला सांगा सात्विक संपत्ती आहे का सगळी नाही अगदी आपल्याला कळावं म्हणून बोलतो सगळा मनी काय वाईट मनी आहे काय आहे का सांगावं नाही सगळा कसा आहे हा म्हणा बिंदास म्हणा आपल्या कीर्तनात कोणीच बोलायला येत नाही आपल्या सगळा ब्लॅक मनी की नाही मला सांगा काळा पैसा सगळ्याचा काळा बाजार काळा पैसा बरं मग आता तो काय शुद्ध म्हणावा का आपण मला सांगा शुद्ध म्हणावा का नाही तो काय कुठल्या तरी सात्विक कर्मातून मिळवलेला असतो का नाही सात्विक कर्मातून नाही कुठेतरी कोणाची तरी गळचेपी करायची कुठून तरी कोणाकडून तरी खंडणी मिळवायची या सगळ्यातून म्हणून मी म्हणून आलो 2 वाक्य मी म्हणून वापरले ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे भरपूर नाही आणि ज्याच्याकडे भरपूर आहे त्याची सात्विक नाही
त्याची सात्विक नाही. मग सात्विक संपत्ती नसेल तर यज्ञ होणार कसं? याच्याकरिता यज्ञ करा असं कुठलेच साधू संत येत नाहीत आणि आम्हाला सांगत नाहीत. यज्ञाच्या खटाटोप करू नका, त्या भानगडीतच नको. यज्ञ नको, योग नको, याग नको, तप नको, काही तुम्हाला अजून वैराग्य नको, विवेक नको, ह्या कुठल्याच साधना नको. आत्ताच्या वेळेला एकच साधना बरी आहे बाबा, भगवान परमात्म्याचं भजन करावं. त्याच्यापेक्षा सोपं असं कोणतं साधन नाही, म्हणून सगळ्यांनी आग्रह केलेला आहे बाबा तुम्ही हे करा. कारण याला साधनाची नाही आटाआटी, म्हणजे कुठलीच गोष्ट तुम्हाला आड येत नाही, आड येत नाही. मी अगदी गमतीनं म्हणत असतो, एखाद्याला जर समजा मतदान करायचं असेल, मतदान करायचं असेल तर त्याचं वय कमीत कमी किती वर्षाचं असलं पाहिजे बोला? 18 वर्षाचं असलं पाहिजे, की मग त्याला काय करता येतं? मतदान करता येतं. बर, लग्न करायचं असेल तर काय वय असलं पाहिजे? 21 ना, 18-21 वय असलं पाहिजे, तर त्याला लग्न करता येतं. बरोबर, लग्न करता येतं. बरं, भजन करायचं असेल तर काय वय असलं पाहिजे? काहीच अट नाही. बरोबर, मला हेच म्हणायचं आहे, कोणतीच अट नाही. भजन करण्याकरता बाबा नाही नाही, त्याला भजन करायचं असेल तर तो 18 वर्षाचा झाला पाहिजे, त्याशिवाय भजन करता येत नाही, असं आहे का? अजिबात नाही. ध्रुव बाळाचा विचार कराल तर 5 वर्षाचा असताना त्यानं तप करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. प्रल्हादाचा विचार करा, उद्धवाचा विचार करा, ते काय सनकादी कुमारांचा विचार करा, ही सगळीच असलेली वयानं लहान आहेत. म्हणजे काय? कौमार्येत आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान इह, अगदी कुमार अवस्थेपासूनच भगवान परमात्म्याच्या भजनाला लागता येतं. फार त्याच्याकरिता वयाची अशी कोणतीच अट नाही. बर, वयाची अट नाही. मग अधिकाराची अट आहे का? अधिकार, असा विशिष्ट अधिकार आला पाहिजे, तेवढं त्याच्याकडे असेल तरच त्यानं भजन करायचं, अन्यथा त्यानं करायचं नाही, असं काही अट? अजिबात अट नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींकरिता अट आहे की नाही? अट आहे. यज्ञाकरता बसायचं असेल तर अट आहे, वैराग्य बाणायचं असेल अट आहे, प्रत्येक गोष्टीकरिता याग घालायचा असेल तर त्याच्याकरिता अट आहे, योग साधायचा असेल तर त्याच्याकरता पण अट आहे. प्रत्येक गोष्टीला अट आहे. प्रपंचामध्ये पण विचार करा ना, प्रत्येक गोष्टीला. एखाद्याला अधिकारी बनायचं असेल तर काय आहे? पात्रता म्हणजे काय? अटच आहे ना. पात्रतेचे निकष जे दिले जातात, इंग्रजीत त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतात. काहीतरी एलिजिबिलिटी आपल्याकडे असावी लागते, आपल्याला एलिजिबल व्हावं लागतं. म्हणजे काय? त्यांच्या त्या निकषात बसावं लागतं. त्या निकषात बसलो तरच तुम्ही अधिकारी, अन्यथा नाही. बरं, त्या अधिकाराचं पण सोडा, मी फार जवळचं बोलतो. सरकारनं जर समजा योजना आणल्या तर त्या योजनेचा आपल्याला लाभार्थी व्हायचं असेल तर त्याच्याकरिता आपल्याला पात्र व्हावं लागतं की व्हावं लागत नाही? व्हावं लागतं. अगदी महिन्याला 1,500 जरी घ्यायचे झाले, म्हणजे अजून किती जवळचं बोलू आता? एवढ्या एवढ्या जवळचं आणून सोडलं मी. पात्र व्हावंच लागतं की नाही? पात्र व्हावंच लागतं. पात्र जर झालो नाही तर 5-5 लाख नावं लगेच कमी होतात. झाली की नाही? झाली कमी. म्हणजे झालं काय? आपण पात्र ठरलो नाही की नाही? त्यांनी काहीतरी पात्रतेचे निकष घालून दिले आम्हाला. एवढ्या एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला हे मिळेल अथवा न मिळेल, याचा अर्थ काहीतरी पात्रता, काहीतरी अधिकार आमच्याकडे असावा लागतो, तरच एखाद्या गोष्टीचा लाभ, तरच एखादी संधी आपल्याला मिळत असते. असा कुठला अधिकार तुमच्याकडे असेल तर तुम्हाला भजन करता येतं असं सांगा? एवढं असेल तरच भजन करायचं, नाही तर करायचं नाही, असं आहे काय? तुमच्याकडे एवढं असेल तरच तुम्हाला हबप होता येईल, नाही तर तुम्ही हबप होऊ शकत नाही, अशी कोणतीच अट नसते. मला हीच सुलभता सांगायची आहे. इतर सगळ्या साधनांमध्ये काही ना काहीतरी प्रतिबंध, काही ना काहीतरी आडकाठी आहे, पण भजन किंवा नामसंकीर्तन नावाच्या साधनेमध्ये कोणतीच अट नाही, कोणताच आडकाठी नाही, कोणताच प्रतिबंध नाही. याच्याकरिता भजन नावाचं साधन सोपं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला याच सगळ्या सुलभतेला ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानात ठेवून ज्ञानोबरायांनी पण बाकी सगळ्या संतांच्या प्रमाणे भगवंताचं भजन हे सोपं म्हणून सांगितलं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे तो भाग निराळा. पण सुलभ आहे ना, सुलभ आहे. हरिबुद्धी जपे तोनर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. इथं पण सोपं म्हटले, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. इथं पण सोपं म्हटले. आता हे सगळं सोपं सोपं सांगत असताना ज्ञानोबरायांना विचारलं, बाबा हे सोपं काय? सोपं काय? ज्ञानोबराय म्हणतात, इथं आडकाठी नाही म्हणून हे सोपं आहे. अरे इतर सगळ्या साधनांचं ते अधिकार सोडा, वय सोडा, पात्रता सोडा, या सगळ्या गोष्टी सोडल्या तर लोकांनी ज्ञानोबरायांना विचारलं, बाबा एवढं सगळं नाही तर कमीत कमी विशिष्ट काहीतरी काळ वेळेची तर मर्यादा असेल की नाही, की बाबा त्याच काळात भजन घडलं पाहिजे किंवा त्याच वेळेत घडलं पाहिजे, असं काही मर्यादा असेल
ज्ञानोबा म्हणतात एवढ्या करताच मी त्याचं सुलभत्व सांगतो, कारण भजनाकरिता काळ आणि वेळ याचंही बंधन त्या साधकाला नसतं. अभंगाचं प्रथम चरण. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. 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 हो दोन्ही पक्ष पायी उद्धरते. दोन्ही पक्ष पायी उद्धरते. दोन्ही पक्ष पायी उद्धरते. दोन्ही पक्ष पायी उद्धरते. हो दोन्ही पक्ष पायी उद्धरते. दोन्ही पक्ष पायी उद्धरते. हरी मुखे म्हणा. 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 हरी मुखे हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. मुखे म्हणा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ज्ञानोबरांनी स्पष्ट केलं, नाम उच्चारिता काळ वेळ नाही. नामाचं उच्चारण करण्याकरिता काही काळ वेळेची मर्यादा नसते. बाबा या विशिष्ट काळात विशिष्ट वेळेतच केलं पाहिजे असं काही विशेष मर्यादा त्याच्याकरिता नसते. काही काही साधनं अशी असतात की ज्या एका विशिष्ट काळातच केली जातात. अन्य काळामध्ये त्यांना ती करण्याची परवानगी नसते किंवा ते करता येत नाही. मी तेव्हा एक दोन उदाहरणं म्हणून सांगतो. ते त्याच वेळेत करता येतं, बाकीच्या वेळेत करता येत नाही. एखाद्याला त्याच्या पूर्वजांचं श्राद्ध घालायचं असेल. एखाद्याला त्याच्या पूर्वजांचं श्राद्ध घालायचं आहे, पण तिथी माहिती नाही. तिथी माहिती नाही, तारीख माहिती नाही, पण श्राद्ध घालण्याची इच्छा असते. किंवा तिथी निघून गेली आणि श्राद्ध घालण्याची इच्छा असेल, तर आपल्या संस्कृतीनं आपल्याला एक विशिष्ट काळ दिलाय की नाही, त्या काळातच आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध घालता येतं. कुठला काळ आहे मला सांगावं? पितृपक्ष आहे, बरोबर. पितृपक्षात आपल्याला सगळ्या पितरांकरिता श्राद्ध कर्म करता येतं. पण पितृपक्षामध्ये सुद्धा त्या 15 दिवसात, पक्ष म्हणजे 15 दिवसाचा, बरोबर की नाही. मराठी महिन्याच्या अनुसार एक 15 दिवसाचा पंधरवडा हा एक पक्ष असतो आणि दुसरा पंधरवडा एक दुसऱ्या पक्षाचा असतो. पक्षाचा म्हणजे एक शुद्ध पक्ष असतो आणि एक कृष्ण पक्ष असतो. मराठीला एवढे दोनच पक्ष माहिती आहेत, एक शुद्ध पक्ष आणि एक वद्य किंवा कृष्ण पक्ष. या दोन्ही पक्षांचा 30 दिवसाचा एक महिना होत असतो. काय अलीकडे हे सगळं सांगावं लागतं, नाही तर महिनेन तिथीन काहीच माहिती नाही. एकानं मला फोन केला, त्यानं विचारलं, बाबा मला पौर्णिमेला तारीख मिळेल का? एकदम धाडसानं म्हटला. मी म्हटलं बरं पौर्णिमेला देतो. त्याला विचारलं कुठली पौर्णिमा? तो म्हटलं कुठली पण पौर्णिमा द्या. म्हटलं कुठली पण म्हणजे कुठली देऊ? त्याला काय म्हटलं, काय महिना वगैरे काय हाय की नाही, त्याला कुठली गोष्ट काही माहिती नाही. हे आपण थोडंसं आता ध्यानात घेतलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, पितृपक्ष म्हणजे 15 दिवसाचा तो कालावधी आपल्याला संस्कृतीनं दिलेला आहे की बाबा या 15 तुम्हाला तुमच्या पितरांकरता श्राद्ध कर्म करता येतं. पण 15 दिवसात असं समजा 15 दिवसात पण त्याला जर नाहीच जमलं, 15 दिवसातले 12-13 दिवस निघून गेले,
तर शेवटचा एक दिवस असतो की त्या दिवशी सगळ्यांकरताच करता येतं. कुठलं सांगावं? वा वा वा, सगळ्याला पाठ आहे पहा. सर्व पितृ अमावस्या. मला म्हणायचं काय, त्या अमावस्येला सगळ्यांकरता श्राद्ध कर्म करता येतं. म्हणून ते कुठल्या पण अमावस्येला केलं तर चालतं का हो? नाही नाही, ते त्याच अमावस्येला केलं पाहिजे. सर्व पितृ अमावस्या हा एक दिवस त्याच्याकरताच दिलेला आहे. तुम्हाला ते श्राद्ध कर्म तेव्हाच करता येतं, तेव्हाच त्याची फलश्रुती आहे, इतर वेळेला नाही. म्हणजे त्याला काळ वेळेचं काय आहे, बंधन आहे, मर्यादा आहे. तसं नामसंकीर्तनाला नाही. किंवा अजून एक जवळचं उदाहरण तुम्हाला देतो. चतुर्थीचा उपवास किती लोकांना असतो मला सांगा. संकष्टी चतुर्थी असतो की नाही, बऱ्याच लोकांना असतो. आता संकष्टी चतुर्थीचा दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा जेव्हा उपवास सोडायचा आहे, पारणं सोडायचं आहे, तेव्हा कुठल्या पण वेळेत सोडता येतं काय? नाही नाही, मग कधी? चंद्रोदयाची एक वेळ दिनदर्शिकेत कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं. त्या वेळेला बाप्पाचं पूजन करता येतं, पूजन करावं लागतं. पूजन करून आरती झाली की त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करता येतं, उपवास सोडता येतो. याचा अर्थ संकष्टी चतुर्थी जरी असली तरी तिला वेळेचं काय आहे, बंधन आहे. मी अजून थोडंसं पुढचं बोलतो. एकादशी जरी तुम्ही केलीत ना तरी तिलाही वेळेचं बंधन आहे. आणि द्वादशीला पारणं कधी सोडायचं त्याला सुद्धा वेळेचं बंधन आहे. याचा अर्थ या प्रत्येक साधनाला काहीतरी विशिष्ट काळ वेळेची मर्यादा सांगून दिली आहे. ते तेव्हा केलं तरच फळ मिळतं, अन्यथा मिळत नाही. पण भगवंताचं भजन हे एवढं व्यापक आहे की ते कोणत्याही काळात केलं तरी फळ मात्र सारखं ठरतं. विठ्ठल विठ्ठल. कधी सर्व काळ केलं तरी कुठली हरकत नसते की नाही. चिंतनासी नाही वेळ, सर्व काळ करावा, सर्व काळ करावा, सर्व काळ करावा. चिंतनासी नाही वेळ, सर्व काळ करावा. सगळ्या काळात आपल्याला चिंतन करता येतं. असं एका विशिष्ट काळात केलं पाहिजे अशी कोणतीच मर्यादा नसते. म्हणून ज्ञानोबांनी व्यक्त केलंय, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारिता काळ वेळ नाही. बरं, असं काळ वेळेचं बंधन नाही, अधिकार पात्रतेचं बंधन नाही, वयाची अट नाही, असं एवढं सोपं असलेलं जे साधन आहे ते साधन सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ फलाच्या दृष्टीनं त्याचं फार काही चिंतन करू नये असं एखाद्याला वाटेल. जे सहज उपलब्ध होतं, मला सांगावं, किंमत कशाची करतो माणूस? किंमत जे सहज मिळतं त्याचं की जे सहज मिळत नाही त्याची? कसली किंमत असते? जे सहज मिळत नाही त्याची. जे सहजासहजी मिळत नाही ना, मग त्याची माणूस जास्त किंमत करतो. जे सहज उपलब्ध होतं त्याची किंमत माणसाकडून होत नाही. कांदा बटाट्याची काही किंमत होते का मला सांगावं? नाही नाही. पण सोन्याची मात्र माणूस किंमत करतो. बाजारातून कांदे बटाटे विकत घेऊन आलात आणि ते आतमध्ये कपाटात ठेवले, असं झालं का कधी? नाही, ते कुठेही ठेवले तरी चालतं. आणि 2 तोळे जर सोनं विकत घेऊन आलात तर ते कुठं ठेवता मला सांगावं? कपाटात ठेवता की नाही? बरं, कपाटात ठेवता की आतल्या कप्प्यात ठेवता? बरं, आतल्या कप्प्यात ठेवता की त्याच्या आतल्या कप्प्यात ठेवता? त्याच्या आतल्या, म्हणजे त्याच्या अजून सगळ्यात आतमधला जो असा चोर कुठला तरी असेल ना कप्पा, त्याच्यामध्ये आम्ही आमचं सोनं ठेवलं. याचा अर्थ काय? ते मौल्यवान आहे, सहज उपलब्ध होत नाही, म्हणून ते आम्ही सांभाळून ठेवलं, कारण त्याची आम्हाला किंमत आहे. लोकांनी विचारलं, हे सहज आहे, रामकृष्ण हरी सहज आहे म्हटल्यानंतर याची फार किंमत किंवा फलश्रुतीच्या दृष्टीने फार मोठं नसेल. ज्ञानोबा म्हणतात असं नाही. हे सोपं जरी असलं तरी पण त्याला फलश्रुतीच्या दृष्टीनं लहान समजू नका. त्याचं फळ काय आहे? दोन्ही पक्ष पाही उद्धरती, हे त्याचं फळ आहे. आता दोन्ही पक्ष पाही काय कोणास ठाऊक, आज हा पक्ष नावाचा शब्द बऱ्याचशा वेळेला येतोय. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, तर आता दोन्ही पक्ष म्हटल्यानंतर कुठले 2 पक्ष घ्याल मला सांगा? 2 पक्ष, दोन्ही पक्षाचा उद्धार. कुठल्या पक्षाचा उद्धार? आमचे कीर्तनकार कधी कधी म्हणतात, बाबा नामसंकीर्तन केलं की दोन्ही पक्षाचा उद्धार होतो, सत्ताधारी पण आणि विरोधी पण, असे आमचे कीर्तनकार म्हणतात काही काही. बाबा काही नाही, दोन्ही पक्षाचा उद्धार. आपल्याला हे 2 पक्ष नाहीत. 2 पक्ष म्हणजे कुठले? एक मातेकडचा पक्ष आहे आणि दुसरा पित्याकडचा पक्ष आहे. मातृपक्ष आणि पितृपक्ष, अर्थात मातेकडचं सगळं कुळ
आणि पित्याकडचं सगळं कुळ, या दोन्ही कुळांचा म्हणजेच दोन्ही पक्षाचा उद्धार भगवंताच्या नाम संकीर्तनानं होणं शक्य आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, बोला विठ्ठला एक नाही ना, सगळ्या कुळांचा उद्धार. सगळ्या प्रल्हादानं नामचिंतन केलं म्हणून फक्त प्रल्हादाचाच उद्धार आहे काय? नाही नाही, प्रल्हादासहित त्याचे वडील हिरण्यकश्यपू म्हणजे मागची पिढी आणि त्याचा पुन्हा पुतण्या झाला तो बळीराजा, त्याची सगळ्याची पिढी, अर्थात मागच्याही सगळ्या पिढ्यांचा, पुढच्याही सगळ्या पिढ्यांचा, मातेकडच्या पिढ्यांचा, पित्याकडच्या पिढ्यांचा, सगळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या परमात्म्याच्या नामसंकीर्तनात आहे. सगळे कुळ एकत्र आहेत की नाही? तुकोबारांनी त्यांचं चिंतन केलेलं आहे. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनित, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनित, भावे गाता गीत विठोबाचे. एक कुळ नाही, कोटी कुळे ती पुनीत. सगळीच्या सगळी कुळ, सगळ्या कुळाचा उद्धार केवळ या एका नामसंकीर्तनानं होत असतील तर दोन्ही पक्ष पाही उद्धरते. मातेकडचा, पित्याकडचा दोन्ही पक्ष. अजून जर विकल्प प्रकार करायचा झाला, आणखी एक आपल्याला प्रकार करता येतो. काय? भगवंताच्या भजनाने दोन्ही पक्षाचा उद्धार. म्हणजे कुठला कुठला? आणखी एक दोन पक्ष आपल्याला असे करता येतात. एक गाणाऱ्याचा पक्ष आहे आणि दुसरा ऐकणाऱ्याचा पक्ष आहे. दोन्ही पक्षाचा, अगदी तुकोबारांच्या वचनाने मी बोलतो, दोन्ही पक्षाचा उद्धार आहे. गाणारा, भजन गाणाऱ्याचाही उद्धार आणि भजन ऐकणाऱ्याचाही उद्धार. ऐकणाऱ्याला सुद्धा तेच फळ आहे आणि गाणाऱ्याला सुद्धा तेच फळ आहे. तुकोबारांनी चिंतन केलेलं आहे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. गाती आणि ऐकती, सादर म्हणजे तत्पर, तत्परतेनं जे गाती आणि तत्परतेनं जे ऐकते, ऐकणाऱ्याचाही उद्धार आणि गाणाऱ्याचाही उद्धार असेल तर दोन्ही पक्ष पाही उद्धरते. दोन्ही पक्ष किंवा अजून दोन पक्ष तुकोबारांच्याच वचनानं करायचे झाले तर शुद्ध होती नारी नर. पुन्हा हे दोन पक्ष आपल्याला करता येतील. असे भरपूर विकल्प करता येतील. दोन्ही पक्ष पाही उद्धरते, दोन्हीकडच्या बाजूचा उद्धार होतो आणि त्याच्याकरिता भगवंताचं भजन हे अत्यंत सोपं साधन आहे. हे आपण केलं पाहिजे. तुकोबारा ज्ञानोबाराला विचारलं, बाबा एवढंच आहे काय? याच्यानं फक्त कुळाचा उद्धार? नाही नाही, फक्त कुळाचा उद्धार होतो असं नाही. जो जो कोणी भजन करतो त्याला सगळ्याला घेऊन एकच फळाची प्राप्ती करून घेता येते. इतर साधनांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. तुम्हाला सांगतो ऐका. साधन ज्यानं करायचं
त्यालाच फळ मिळतं की त्यानं साधन केल्यावर इतराला फळ मिळतं? तुमचे कसं आहे बाकीच्या साधनांचं? हा, ज्यानं साधन करायचं त्या, बरं अजून सोपं बोलतो, महिनाभर जो काम करतो पगार त्यालाच मिळतो की दुसऱ्याला मिळतो? ज्यानं काम केलेलं आहे त्यालाच पगार मिळतो, दुसऱ्याला मिळतो का? मिळत नाही. म्हणजे ज्यानं 7 दिवस सेवा केली त्यालाच 8व्या दिवशी काय मिळतो? प्रसाद. तुम्ही फारच लांब गेले हो, पाकिटापर्यंत नाही. मी प्रसादाचं म्हणत होतो. सप्त्याचं कसं असतं, 7 दिवसाची सेवा आणि 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद. मला हेच म्हणायचं होतं, 7 दिवस सेवा केली की 8व्या दिवशी काय मिळतो? प्रसाद मिळतो. सेवा केली त्याला प्रसाद आहे. ज्यानं जी सेवा केली त्याला तसा, ज्याची जशी सेवा त्याला तसा प्रसाद. तुम्ही अजूनही हसता, म्हणजे अजूनही शंका आहे. ज्याची जशी सेवा आहे त्याला तसा प्रसाद आहे. ज्यानं काम करावं त्यालाच पगार आहे. ज्यानं साधन करायचं त्यालाच त्याचं फळ आहे. यज्ञ ज्यानं करायचा त्यालाच फळ मिळतं, इतराला फळ मिळत नाही. ज्यानं श्राद्ध करायचं त्यालाच फळ मिळतं, इतराला फळ मिळत नाही. असं जर असेल तर मग ते नामसंकीर्तनाची विशेषता काय आहे? याची विशेषता अशी आहे की ज्यानं साधन करायचं त्यालाही फळ मिळतं आणि त्याच्या सगळ्या गोत्रालाही फळ मिळतं. ज्ञानोबांनी फार स्पष्ट केलंय, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊनी ठेले. चतुर्भुज नर होऊनी ठेले हे फळ आहे. चतुर्भुज म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे, अर्थात ही स्वरूपता मुक्ती आहे. मुक्तीचे 4 प्रकार आहेत की नाही? स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता. त्यातलं एक स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप प्राप्त होणं, ही पण एक मुक्तीच असेल तर कुणाकुणाला ही मुक्ती मिळते? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. भजन करणाऱ्याची माता, भजन करणाऱ्याचा पिता, भजन करणाऱ्याचं गोत्र आणि भजन करणाऱ्याच्या संगतीत जेवढे येतील तेवढे सगळे अपार. या सगळ्यांकरता फळ एकच मिळतं, चतुर्भुज नर होऊन ठेले. भजन कोणी करायचं? एकट्यानं करायचं. आणि फळ कोणाला मिळतं? अख्ख्या गोत्राला मिळतं. ही सुविधा फक्त नामसंकीर्तनाचीच आहे, इतर साधनात सुविधा नाही. विठ्ठला विठ्ठला. एवढंच नाही, अगदी परमात्म्याच्या नामसंकीर्तनानं मनुष्याकडे असलेल्या मल, विक्षेप, आवरण आदी करून कोणतेही दोष जर त्याच्याकडे शिल्लक असतील तर त्या सगळ्या दोषांचं निराकरण, निवृत्ती ही सुद्धा भगवंताच्या नामसंकीर्तनानं होते. अभंगाचं दुसरं. रामकृष्ण नामे सर्व दोषाहरण, रामकृष्ण नामे सर्व दोषाहरण. टाळी वाजवा, बोला विठोबा.